सो ह्याच्यामध्ये पळून जाणं सोपं आहे का सर येरवडा जेलमधून? येरवडा जेलच्या इतिहासात माझ्या माहितीप्रमाणे फक्त एकच व्यक्ती होता. त्याचं नाव होतं कुणाला माहीतच नाही. तो पूजा 10 मिनटं करतो. उरलेल्या 10 मिनटामध्ये त्यांनी जो चाकू, सुजी करवत, तिचा तुकडा जो लोहार काम विभागातून चोरून आणला आहे, त्यांनी सावकाश घंटा वाजवता वाजवतो गज कापतो. त्यांनी एक दिवस ठरवला, मी चुकत नसेल तर तो दिवस होता 15 ऑगस्ट 2012. जेल तोडून पळणे हा कायद्याप्रमाणे जामीनपात्र गुन्हा आहे. एक गोष्ट कधी सांगितली नाही ती सांगतो की मी ती कहाणी सांगितल्यानंतर मला संगमनेर तालुक्यातून एका गावातून एका व्यक्तीचा फोन आला आणि ते म्हणले, नमस्कार साहेब, मी बाळासाहेब पवार बोलतोय. व्यसनांची लत पुरी होत नव्हती म्हणून एक दिवस त्यांनी त्याच्या स्वतःच्या रूममध्ये छतावर एक पाल चालत असलेली दिसली. त्यांनी स्वतःच्या खेटराने ती पाल मारली. ती पाल त्यांनी लाकडं आणून रूममध्ये जाळली, त्याची भुकटी केली आणि ती त्यांनी सिगरेटमध्ये टाकून पिली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि तुम्ही पाहतात AB इंटरव्ह्यूज. तर मित्रांनो, आज आपला खूप स्पेशल टॉपिक आपण आज डिस्कस करणार आहोत आणि स्पेशल टॉपिक डिस्कस करण्यासाठी आपल्यासोबत आहेत फॉर्मर IPS रवींद्रनाथ सर. सो फर्स्ट ऑफ ऑल सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. जसं की तुम्ही 14 महिन्याचं जेल एक्सपिरियन्स केलं, येरवडा जेल. सो त्या रिलेटेडच हा पूर्ण पॉडकास्ट असणार आहे. सो फर्स्ट क्वेश्चन माझा सर हा आहे की बेसिकली येरवडा जेल एवढे युनिक काय सर, काय सांगाल? म्हणजे जर मी रिसर्च करत होतो तेव्हा कळलं की बेसिकली इंडियामध्ये 2च जेल फेमस आहेत. ते म्हणजे फर्स्टले दिल्लीचं आणि त्यानंतर इंडियातलं जे म्हणजे महाराष्ट्रातलं येरवडा जेल, जे सेकंड लार्जेस्ट जेल म्हणतात त्याला. येरवडा जेल जे मुख्य जेल आहे ते 66 एकर आतलं आहे आणि 75 एकर बाहेरच्या तटाची भिंत पकडून आहे. तुम्ही 500 एकरपेक्षा जास्त जेव्हा म्हणता तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही येरवडा जेलचं ओपन जेल पण ॲड करता. पण ओपन जेलमध्ये कैदी किती? 150 असतील. ओके. आणि जे 6,500 कैदी डांबलेले आहेत ते 66 एकरात डांबलेत. ओके. पूर्वी ना वसंत बापटांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं ताणेबाणे. त्या ताणेबाणे पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचं एक हलकं फुलकं चरित्र लिहिले, आत्मचरित्र, आणि त्यांच्या स्टाईलमध्ये. त्यामध्ये त्यांनी एका ठिकाणी म्हटलं, मी चाललो होतो येरवड्याला, आणि त्याच्या पुढं त्यांनी वर्णन केलं आहे की ही त्यागाची भूमी, ही म्हणजे हे तर म्हणले आमच्या दृष्टीनं यांची कर्मभूमी आहे म्हणले, स्वातंत्र्य सैनिकांची. काय होतं की म्हणजे स्वातंत्र्य याच्यामधला लढ्यामधले म्हणजे गांधीजींसारखे सत्याग्रही असोत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर असोत किंवा किंवा चाफेकर बंधूंना त्याच येरवडा कारागृहात फाशी देण्यात आलं. म्हणजे येरवडा कारागृहाने सगळ्या प्रकारचे कैदी पाहिले, बरोबर आहे. 42च्या लढ्यामध्ये जे भूमिगत आंदोलनामधले कैदी होते, मग ते नाग गोरे असतील, यशवंतराव चव्हाण असतील, शिरूभाऊ लिमये असतील किंवा नानासाहेब गोरे असतील, तेही येरवडा जेलमध्ये राहून गेले. येरवडा जेलमध्ये एकेकाळी साने गुरुजींची शाळा चालायची. आणि त्यामध्ये मी येरवडा जेलमध्ये असतानाच पुस्तकामध्ये वाचलं होतं की बाळशा सप्तर्षी, तुळपुळे अशी काही काही लोकांची नावं होती. तर त्या प्रकारचे जे कैदी होते जे येरवडा जेलमध्येच होते, त्यांची हॉस्पिटल विभागातल्या पहिल्या बराकीच्या पडवीमध्ये साने गुरुजींची शाळा चालायची. तुम्हाला माहिती का, मी जेलमध्ये जेव्हा होतो तेव्हा त्या पडवीमध्ये उभा राहिलो होतो आणि त्या पडवीमध्ये आम्ही अनेकदा थांबून फील करायचा प्रयत्न केला की इथे एकीकडे साने गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवत असतील. तुम्ही ज्या भागामध्ये फिरता तुम्हाला अनेकदा जाणवतं की सरदार वल्लभभाई पटेल इथं राहिलेत, बरोबर आहे. तुम्हाला प्रत्येक विभागामध्ये फिरताना कुणा कुणाचं तरी व्यक्तीचं अस्तित्व जाणवत राहतं. मी ज्या विभागात राहिलो त्या विभागामध्ये त्याला विभागाला टिळक यार्ड म्हणतात. मी ज्या पिपरी वृक्षाच्या पारावर बसून चहा प्यायचो त्याच्या मागची जी खोली होती ती लोकमान्य टिळकांची होती. जेलमध्ये पैठणी बनते. येरवडा जेलमध्ये पोलिसांचे युनिफॉर्म बनतात. येरवडा जेलमध्ये सुतारकाम विभाग आहे,
तिथं जजेसच्या खुर्च्या बनतात, पण त्या खुर्चीवर बसून एकाही जजना मी काही दिवशी सहानुभूती बाळगताना बघितलं नाही, हा वेगळा भाग. परंतु असे अनेक उपक्रम तिथं चालतात. येरवडा जेलच्या भिंती आहेत त्या किती म्हणजे साईजच्या असतील? तटाची भिंत असते ना युजली ही 20 फुटाची असते तिथं, तटबंदी भिंत आहे. आणि बाकीच्या 2 बराकींच्या मध्ये किंवा 2 यार्डांच्या मधल्या जे भिंती ते 10 फुटी आहेत सगळ्या. त्याच्यावरती काही ठिकाणी काचा लावल्या आहेत, काही ठिकाणी नाही आहेत, दगडी भिंती आहेत, जुन्या काळातल्या अगदी ब्रिटिश काळापासूनच्या भिंती आहेत आतमध्ये. तटाच्या भिंतीमध्ये कसं झालं, एक आतली तटाची भिंत आहे जी 66 एकराला कव्हर करते, आणि दुसरी एक बाहेरची तटाची भिंत आहे की ज्या 2 भिंतीच्या मध्ये जेलचा 11 एकरचा परिसर समाविष्ट झाला आहे. म्हणजे लोकांनी इथं राहायला जागा नाही आणि इथं 2 भिंतीच्या मध्ये 11 एकर जागा स्क्वीज्ड आहे, एवढी जागा आहे. तर कारण शेवटी कसं आपण फक्त लेंथ मोजली तर 450 मीटर आहे जेलची, एवढं मोठं येते. काय आहेत असे गैरसमज येरवडा जेलमधले? हा म्हणजे पहिला गैरसमज असा की जेलमध्ये की येरवडा जेल ही एक हॉन्टेड जागा आहे, येरवडा जेलमध्ये भूतं आहेत, आणि लोकांचा त्याच्यावर आतमध्ये विश्वास आहे भरपूर. हा विश्वास फक्त जर कैद्यांचा असता तर समजू शकलो असतो. मला एका DIGंनी सांगितलं होतं की येरवडा जेलचा दरवाजा दक्षिणमुखी आहे बरं का, हे डिझाईनमधलाच चूक आहे. एखाद्या आपल्या इथले जर तुमचे वास्तुतज्ञाला नेलं ना तर चिरफाड करून टाकेल जेलची. तर त्यामुळं हा पहिला झाला. दुसरा असं आहे की येरवडा जेल मी 2 वेळा पाहिलं यापूर्वी, की त्यावेळेस काय व्हायचं, फक्त गांधी यार्ड, टिळक यार्ड दाखवला जायचा. त्यामुळे येरवडा जेल ही एक आयडियल जेल आहे असं एक पिक्चर क्रिएट केलं गेलं. तसं काहीच नाही. इट्स अ व्हेरी ऑर्डिनरी जेल. बेसिक गव्हर्नन्स आहे, म्हणजे रादर सांगायचं झालं जेलच्या भाषेत सांगायचं झालं तर गव्हर्नन्सची माँ बहीण झाली. तर त्यामुळं आमचा पहिल्या 2 व्हिजिटमधला, जेव्हा पहिल्यांदा मी जेव्हा पोलीस खात्यात होतो आणि दुसऱ्यांदा मी जेव्हा वकिलीची परीक्षा देत होतो फायनल इयरची, या दोन्ही वेळा मी जेल पाहिलं तेव्हा माझी त्या जेलबद्दलची खूप भारी हे होती, माझ्यातली इमेज होती. वस्तुस्थिती अशी आहे, ती एक बोगस जागा होती, मिसगव्हर्न जागा होती, भ्रष्ट जागा होती. ती तितकीच वाईट होती की जितकी कदाचित भारतातली कुठली इतर जेल असतील तशी. ओके. सो ह्याच्यामध्ये सर बेसिकली समजा एक कैदी चालला आहे तिथे, सो त्याची एक प्रोसेस असते बरोबर. सो प्रोसेसबद्दल काय सांगाल, म्हणजे समजा एखादा व्यक्ती, सो हे डिसाईड कसं होतं की तो ह्या वॉर्डला जाणार आहे किंवा ह्या वॉर्डला जाणार आहे, किंवा जो जनरल ज्यांनी चोरी मारी केली असेल किंवा तो वेगळ्या वॉर्डला जाणार, हे डिसाईड कसं होतं? फार अवघड आहे आता. पूर्वी निदान कदाचित जेव्हा गर्दी कमी होती जेलमध्ये तेव्हा या गोष्टी डिसाईड करता येत होत्या. म्हणजे उदाहरणार्थ आम्हाला माहिती होतं की येरवडा जेलमध्ये किशोर विभाग नावाचा विभाग आहे. म्हणजे तुम्ही आत्ता जो मॅप दाखवला ना, तिथं गांधी यार्ड आणि टिळक यार्ड या दोघांच्या मध्ये मेन रोडला डाव्या बाजूचा जो वॉर्ड आहे जिथं 3 बराकी आहेत त्या किशोर विभागाच्या बराकी झाल्या. त्या किशोर विभागामधली जी एक बराक आहे, मी जर चुकत असेल तर KV3 किशोर विभाग 3, ही बराक पूर्वी 376 बराक म्हणून फेमस होती. कारण तिथले बहुतेक सगळे 85-90% कैदी हे रेपच्या आरोपाखालचे होते. पण सध्या येरवडा जेलमध्ये रेपच्या आरोपाखालच्या कैद्यांचं प्रमाण एवढं वाढलं आहे की तुम्हाला प्रत्येक बराकीत कैदी भेटतात. ठीक आहे, हे एक झालं. चोऱ्या माऱ्या करणारे पण एवढे वाढलेत की तुम्हाला सगळीकडे सापडतात. मिक्स्ड आहेत बहुतेक सगळ्या ठिकाणी. फक्त ते काळजी काय घेतात माहिती का, एका गँगला दुसऱ्या गँगसोबत आणायचं नाही, कारण म्हणजे तिथं मारामाऱ्या होऊ शकतात. त्यामुळे ते शक्यतो बरं एका गँगमधले सुद्धा 4 कैदी एकत्र ठेवायचे नाहीत, कारण ते स्वतःचं तिथं ग्रुपिझम करतात. तुम्ही मी एकाच गुन्ह्यातले समजा आरोपी आहे, तुम्हाला टाकला उत्तरेकडं मला टाकलं दक्षिणेकडं, बसा बोंबलत, भेटच नाही. मग भेटायचं कसं? तुम्ही मी तुमच्यात माझ्या वकिलाला सांगायचं मुलाखत एका दिवशी टाकायची, मग मुलाखत कक्षात भेटायचो. असे गेमा करतात लोक. मग त्या गोष्टी करायच्या. तुमच्या आई वडिलांना सांगायचं फॅमिली मुलाखत बुधवारी टाका, मी पण म्हणायचं बुधवारी टाका, भेटतो आपण. ओके. सो ह्याच्यामध्ये सर अजून एक गोष्ट येते की जसं आपण म्हणतो येरवडा जेलचं इतकं नाव आहे, सो ह्याच्यामध्ये पळून जाणं सोपं आहे का सर येरवडा जेलमधून? येरवडा जेलच्या इतिहासात माझ्या माहितीप्रमाणे फक्त एकच व्यक्ती होता, त्याचं नाव होतं बाळू पवार, जो 2012 साली येरवडा जेलमधून पळून गेला.
त्याची मी कहाणी यापूर्वी सांगितली आहे, पण पुढची एक गोष्ट कधी सांगितली नाही ती सांगतो. की मी ती कहाणी सांगितल्यानंतर मला संगमनेर तालुक्यातून एका गावातून एका व्यक्तीचा फोन आला आणि ते म्हणले, नमस्कार साहेब, मी बाळासाहेब पवार बोलतो आहे. म्हणलं नमस्कार, बोला, मी ओळखलं नाही तुम्हाला. म्हणले अहो मी बाळासाहेब पवार बोलतो. म्हणलं नाही ओळखलं साहेब मी तुम्हाला, मला सांगाल का? असं काय करता राव तुम्ही माझ्याबद्दल बोलता? मला कळायला त्या कारण काय आलं, मी नाव घेताना बाळू पवार घ्यायचो. आता बाळू पवार 2012ला पळून गेला, तो 2025पर्यंत बाळासाहेब पवार झाला होता. आणि हे बाळासाहेब पवार माझ्याशी बोलले आणि आमची 2-3 वेळा चर्चा झाली फोनवर की आपण प्रत्यक्ष भेटायचं, कारण त्यांना त्यांची कहाणी मला ऐकवायची होती. संगमनेरपासून 4 किलोमीटर अंतरावर राहतात. तेवढी एक अपवादात्मक केस आहे येरवडा जेलच्या इतिहासामधली. बाकी कारण काय झालं, जिंदा आणि सुखा जेव्हा त्यांना येरवडा जेलमध्ये ठेवलं होतं तेव्हा येरवडा जेलनी तटाची बाहेरची दुसरी भिंत बांधली ॲडिशनल सिक्युरिटी म्हणून. आणि ही दुसरी भिंत बांधल्यानंतर जेलमधनं पळून जाण्याचा विषयच राहिला नाही. त्यामुळे एखादा कैदी जर जेलमधून कोर्टात नेला आणि कोर्टाच्या आवारातून सुटून गेला तर गोष्टी वेगळी. अशा घटना पूर्वी घडल्यात. पण जेलमधला माणूस जेल तोडून पळाला आहे ते म्हणजे तुम्ही शोलेमध्ये बघितच नाही, पिस्तोल जेल में आ चुकी आहे, सुरण खोदणे, गप्पे मारायचे ठीक आहेत, येरवडा जेलमध्ये नाही शक्य. तुम्हाला 6व्या बाराकीतून 5व्या बाराकीत जाता येत नाही हो, कारण 2 बाराकीच्या मध्ये भिंत आहे, 10 फुटी भिंत. म्हणजे मला माझी बाराक नाही क्रॉस करता येत. बरं, दुसरी गोष्ट अशी की प्रत्येक बाराकीमध्ये तुम्हाला सिक्युरिटी गार्ड लावला आहे. तिसरं म्हणजे सकाळी 6 ते संध्याकाळी 6 एवढ्या काळातच तुम्ही बाहेर पडताय, ते पण त्यातही पूर्ण वेळ नाही. सकाळी 4-4.5 तास, संध्याकाळी 2-2.5 तास, एवढीच तुमची ओपनिंग आहे 7 तास. मी तुम्हाला 7 तासात प्लॅन करायचं आहे. पहिली भिंत पार करायची की तुमच्या 2 बाराकीमधली, दुसरी भिंत पार करायची की तुमचा जो सर्कल आणि मेन रोडमधली. त्याच्यानंतर तुम्हाला साहेब लोकांना चुकवत कुठल्या तरी तटाच्या भिंतीपर्यंत पोचायचे. ती 20 फुटी भिंत क्रॉस करायची, तिथून जंप मारून खाली उतरायचं 20 फूट, पुन्हा चालत जायचं आहे, पुन्हा दुसरी 20 फूट भिंत चढायची आणि पुन्हा उतरायचं. हे काय गंमत आहे काय? त्यामुळे काय होतं, आपण म्हणतो की मला हे करायचं आहे आणि तुम्हाला सांग काय 4 दिवसात माणूस थंड होतो. म्हणजे तुम्ही मी इथं पॉडकास्ट करताना स्टाईलमध्ये काहीतरी विचार करू शकतो. जेव्हा ॲक्च्युअल माणूस जेलमध्ये असतो तेव्हा ना कसायला गाय धार्जिण असते ना, माणूस उठ म्हणला की उठतो, बस म्हणला की बसतो, सगळी उतरलेली असते तिची. काय पळून जाण्याच्या गोष्टी करते. एका गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर आरोप होते. ना त्यांचा खटला चालत होता, ना त्यांचा जामीन होत होता. माणूस अंडर ट्रायल म्हणून अनेक वर्ष कितपत पडला आहे. बरं, त्यांची केस अशी होती की जी केस व्यवस्थित लढला माणूस तर त्यांची केस निर्दोष सुटायला पाहिजे होती. आता समस्या बघा काय झाली की माणूस बाहेर जाऊ शकत नाही, त्याकडे पैसे नाहीत, चांगला वकील देऊ शकत नाही. मग यांच्या डोक्यात कारस्थानं सुरू होतात. त्यांना ती कारस्थानं करण्यासाठी 2 गोष्टी पथ्यावर पडल्या. पहिली गोष्ट म्हणजे ते लोहार काम विभागात काम करत होते. लोहार काम विभागात त्यांचं काम काय होतं तर टेबल बनवायचे. मग टेबल बनवण्यासाठी एक आधारासाठी पाईप लागतात. मग ते पाईप कापायचं काम असतं. मग ते पाईप कापताना असं होऊ शकतं का की 8 फुटी पाईप आहे, त्याला तुम्हाला 6 फूट लागतो, 2 फूट तुकडा उरला, त्याचा हिशोब ठेवला जातो डेली. पण समजा 1000 तुकड्यांमधला 1 तुकडा गायब झाला तर ठीक आहे, मग तुकडा तुम्ही कुठं गायब करणार? तुमच्या विभागात तर ठेवू शकत नाही, तो तुम्हाला त्या भिंतीच्या पलीकडे फेकला पाहिजे. ते ज्या बाराकी तुम्हाला मगाशी सर्कल 3 6वी बाराक हा शब्द वापरला ना, का वापरला माहिती आहे? कारण सर्कल 3 6व्या बाराकीमध्ये बाळू पवार होता आणि त्याच्या मागच्या बाजूलाच लोहार काम विभाग आहे. तर 5 आणि 6 बाराकीच्या मध्ये तिथं बसून हे काम चालायचं बाहेर. आणि तिथल्या हौदाच्या पलीकडची जी भिंत आहे त्याच्या बाजूला सर्कल 3ची भिंत आहे, त्याच्या मागं काहीच नाही. तिथं येरवडा जेलचा आता कचरा टाकला जातो. त्यामुळे थोडक्यात कचरा डम्पिंग ग्राउंड झालं ते. मग समजा एखाद्या माणसाने असं ठरवलं की महिन्यातून 1 पाईप गायब केला आणि तो तिकडं फेकला असा, बरोबर आहे, आणि तो टाकण्याआधी त्याने डोकं चालवलं आहे त्या पाईपच्या खाली आणि वरती रिवेटसाठी एक होल मारले. उद्या तिथं आपल्याला जर जोडायचं असेल तर उद्या त्याने अजून डोकं चालवलं की हा जो तुकडा आहे या तुकड्याला एक अशी वेल्ड मारला आहे, कारण मला पाय ठेवायचं ना.
बरोबर आहे. मी असा वेल्ड मारला आहे आणि रिवेट मारला आहे आणि 2 फुटाचा तुकडा पलीकडे टाकून दिला आहे. आता तो तुकडा आणायचा कसा, शोधायचा कसा, तर मी अशी अक्कल लढवली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट माझा लोहार काम विभाग कामाला आला. दुसरी गोष्ट अशी की मी येरवडा जेलचा माझ्या विभागाचा कचरा टाकायला बाहेर जातो. अख्ख्या बाराकीतल्या कुणाला एंट्री मिळते बाहेर जायला, तर जो कचरा वाहून नेतो तो. आणि तो कचरा काही असू शकतो, म्हणजे ओला कचरा असू शकतो, कोरडा कचरा असू शकतो, उरलेलं अन्न असू शकतं, वास मारतो, चांगलं काम नसतं ते. हां, समजा त्यांनी ठरवलं मी आता उद्यापासून कचरा टाकायला चाललो आहे. माझ्या पाठीवर एक मोठे आपला लाकडी ओंडका लावला आहे, 2 पुढे एक कैदी आहे मागं, आणि मध्ये तो कचरा ठेवला आहे एका मोठ्या भांड्यामध्ये, आणि ते भांडं उचलून घेऊन चाललो आहे आम्ही तिकडं. आणि जेव्हा मी तो कचरा टाकतो त्या 5 फूट इकडे तिकडे शोधतो आणि तो पाईप गोळा करतो आणि तिथंच एक पिशवी साठवतो आणि त्या पिशवीत टाकून ठेवतो, जी पिशवी फक्त मला एकट्याला माहिती आहे. मला हे माहिती आहे की ती येरवडा जेलची जी भिंत आहे ती 20 फुटाची आहे. म्हणजे मला एक सांगा, मला 2 फुटाचे किती तुकडे लागतील? नाही, मला 9 लागतात. 9 दुने 18 फूट झाले. कारण 10वा तुकडा सरळ असला तर माझी शिडी पडेल ना. 10वा मला आकडा लागतो. सो मला 2 फुटाचे 9 तुकडे म्हणजे 18 फूट पाहिजे, ज्याला होल मारले, ज्याला रिवेट मारला आहे, आणि ज्याला एक असा आडवा आपल्याला एक वेल्ड मारला आहे की ज्याच्यावर आपण चालून वर जाऊ शकतो. पण वरचा 2 फुटाचा किंवा त्या 3 फुटाचा पार्ट असा पाहिजे की तो भिंतीवर असा अडकला पाहिजे, कारण जेणेकरून तुमची शिडी टाईट झाली पाहिजे. करेक्ट. या माणूस आता हा स्वतः लोहार कामवाला माणूस आहे, याला माहिती सगळं. सो 9 तुकडे, आणि हा आकडा जेव्हा तयार झाला तेव्हा या माणसाने ठरवलं आता आपल्याला पळायचं आहे. आणि त्याच्या पुढची कहाणी अजून अवघड होती. कारण असं की हे सगळं जरी झालं तरी माझ्यासमोर समस्या असते की मी माझ्या बाराकीतून बाहेर कसं पडायचं. मी दिवसा पळू नाही शकत, मला रात्रीच पळलं पाहिजे. आणि रात्री जर पळायचं असेल तर रात्री मी बाहेर कसं पडणार. रात्रीच्या वेळी 2012 साली जेव्हा CCTV नव्हते तेव्हा मला बाराकीच्या बाहेर पडायचे. मग हा पट्ट्या काय करतो, त्याची जी बराक आहे त्या बराकीमध्ये अगदी दरवाजातून एंट्री केली की समोरच मधोमध एक खिडकी आहे. त्या खिडकीखाली हा माणूस आपली चटई टाकून झोपायचा. आणि त्यांनी काय सांगितलं सगळ्यांना की मी संध्याकाळच्या वेळी देवाची पूजा करतो, आणि त्या पूजेचा इतरांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, ती जी खिडकी होती त्या खिडकीच्या वरती आपलं जे पांघरुण होतं ते एका बाजूला बांधलं, दुसऱ्या बाजूला बांधलं, आणि नंतर ते पांघरुणाचे 2 खुंट जमिनीवर बांधले. मी त्यांनी एक तंबूसारखा तिरका पार्ट झाकून घेतला प्रायव्हसी क्रिएट करायला. थोडक्यात त्यांनी काय केलं, ती जी खिडकी आहे ती त्या चादरीखाली झाकून टाकली तिरक्या, आणि त्याच्या आतमध्ये तो घंटी घेऊन देवाची पूजा करतो. पण कुणाला माहीतच नाही तो पूजा 10 मिनटं करतो. उरलेल्या 10 मिनटामध्ये त्यांनी जो चाकू, जी करवत, तिचा तुकडा जो लोहार काम विभागातून चोरून आणला आहे, त्यांनी सावकाश घंटा वाजवता वाजवतो गज कापते. असा निम्मा अधिक गज कापून रेडी होता. त्यांनी एक दिवस ठरवला, मी चुकत नसेल तर तो दिवस होता 15 ऑगस्ट 2012चा. 15 ऑगस्ट का? कारण कुठल्याही राष्ट्रीय सणाला रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी जेलमध्ये टोटल बंदी म्हणतात, म्हणजे दुपारी 2:30 वाजताच कैद्यांना बंद करण्यात येतं, आणि त्याच्यानंतर कैदी बराकीतच राहतात. मग त्या दिवशी काय होतं, कैद्यांना फार बोर होतं. मग 2:30 नंतर काय टाईमपास करणार, 5 वाजे 6-7पर्यंत टाईमपास करतात. कैदी म्हणतात जाऊ दे, झोपून जाऊ. मग त्या दिवशी लवकर झोपतात. मग कैदी संध्याकाळी 7-7:30ला झोपायची तयारीला लागले तेव्हा हा पूजायला लागला, आणि त्याची घंटे वाजत होती आणि देवपूजा चालत होती. अशा ह्याच्यामध्ये त्यांनी 2 गज शांतपणे कापले, हळूच ढकलले, त्यात त्याला पुरेशी जागा मिळाली, तिथून जंप मारली. 6 नंबरच्या बाराकीतून तो बाहेर पडला. तिथून जंप मारून 10 फूट भिंत ओलांडून तो 5 नंबर बाराकीत पोचला. तिथून पलीकडे जंप मारून त्यांनी सर्कल 3ची भिंत ओलांडली, आणि तो कुठं पोचला, त्या कचऱ्याच्या विभागामध्ये. तिथली पिशवी उचलली, तिथून तो चालत निघाला मागं, आणि त्या सर्कल 3वरून बाहेर चालत येऊन मध्ये तुम्हाला दिसेल की एक रस्ता आहे, आणि तिथे एक गार्डन आहे, त्याला अंदर बगीचा म्हणतात. ते अंदर बगीचा ओलांडलं,
तो रस्ता ओलांडला आणि हॉस्पिटल विभागाच्या मागच्या भिंतीपाशी पोचला, जिथं हॉस्पिटल विभागाची 7वी बराक आहे, ज्याला पनिशमेंट बराक म्हणतात. ती 7वी बराकीच्या बाजूनी जंप मारून तो हॉस्पिटल विभागात एंट्री केली आणि तिथून तो पूर्वेकडं चालत निघाला. पूर्वेकडं नागपूर चाळ जिथं आहे त्याच्या बाजूला बरंच स्क्रॅप सामान पडलेलं, आजही पडलं असेल तिथं. त्या स्क्रॅप सामानाच्या इथून त्याला वरती जंप मारून थोडीशी 1-2 फूट एक्स्ट्रा कमी हाईट लागत असेल, तिथं त्याला जागा मिळाली व्यवस्थित. तिथं त्यांनी एक रिवेट जोडायला सुरुवात केली. जोडले आणि वरती आकडा टाकला आणि शांतपणे सिंगल याची शिडी बनवून हळूहळू तो चालत गेला. वरती बसला चक्क भिंतीवर. ती जी तो जो आकडा होता तसा फिरवला आणि दुसऱ्या बाजूला टाकला. पुन्हा खाली उतरला, पुन्हा चालत निघाला, पुन्हा आकडा टाकला, उलट्या बाजूने जंप मारून निघून गेला. नाही, त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची केस कोर्टात जाऊन नील केली. कोर्टात तो निर्दोष सुटला. निर्दोष सुटल्यानंतर त्याच्याविरुद्ध तो त्याचा जो मेन गुन्हा होता तो तर निर्दोष सुटला आहे. दुसरा गुन्हा कुठला त्याच्यावर लागला तर जेल तोडून पळणे. जेल तोडून पळणे हा कायद्याप्रमाणे जामीनपात्र गुन्हा आहे. ऐका तर त्याचा मुख्य केसमध्ये तो निर्दोष सुटला आहे. त्यांनी ते निर्दोषचं सर्टिफिकेट घेतलं. जेल तोडून पळायला गुन्ह्यात तो कोर्टात हजर झाला. तिथून त्यांनी जामीन करवला. त्या जामिनाची कॉपी घेऊन हा पट्टे येरवडा जेलच्या दरवाजावर टकटक करायला उभा घ्या. तेव्हा येरवडा जेलवाले म्हणले, अरे बेटा आत ये, आम्हाला समजून तरी सांग कसं पळालं. नाही म्हणला, नियमाप्रमाणे माझा जामीन झाला, मी येऊ नाही शकत. शेवटी जेलवाल्यांनी त्याची मनधरणी केली आणि हा बाळू पवार सर्कल 3च्या 6व्या बराकीपासून चालत गेला दाखवायला मी कसा कसा पळालो आणि येरवडा जेलचे जेलर त्याच्यासोबत चालत होते बघायला. पिक्चरची स्टोरी आहे. तो ह्याच्यानंतर शिक्षा काय असते? जसं तुम्ही सांगितलं की ते मॅपमध्ये पण पनिशमेंट एरिया टाईप आहे. सो तिथं असे कुठल्या पनिशमेंट देतात आणि एकदम हाय लेवलची पनिशमेंट कुठली असते एकदम डेंजर, जिथं गुन्हेगार पण म्हणजे कापतात, तिकडं ती पनिशमेंट नको बाबा? हे बघा, पनिशमेंट बरा का म्हणतात त्याला, कारण त्याला प्रायमरली तिथं सॉलिटरी कन्फाईनमेंटमध्ये टाकतात. लॉक करायचं आणि तुमचं कुलूपच उघडायचं नाही. किती दिवस? मी स्वतः त्या पनिशमेंट बराकमध्ये 3 दिवस होतो. 3 दिवस? हां, म्हणजे पनिशमेंट का होती सांगतो तुम्हाला, की मला कोर्टाच्या कामासाठी कंपल्सरी बाहेर जावं लागलं आणि तेव्हा कोरोना प्रोटोकॉल होता आणि त्यामुळे बाहेर गेला की कोविड होऊ शकतो मला, म्हणून मला कंपल्सरी 3 रात्र तिथं ठेवला होता त्या पनिशमेंट बराकीमध्ये. तेव्हा तुमचा दरवाजा पण उघडत नाही. भयानक वरती 4 बाजूनी जाळ्या जळमटं, बघायची हिंमत होत नाही वर. तुम्हाला माहिती 24 तास आता आपण 8x10ची खोली आहे, ती खोली उघडली जाणार नाही. आणि तो जो दरवाजा आहे ना, त्या दरवाजामध्ये अशी एवढीशी गॅप आहे, तिथून ना अशी प्लेट आत येऊ शकते. मग एक प्लेट, त्या प्लेटवर अशी एक एम्प्टी प्लेट ठेवायची, अशी आत ढकलली जायची आणि मी अशी ती घ्यायचं आणि जेवायचो. मला जेव्हा पोहे यायचे नाश्त्याला, त्या पोह्यांच्यावरती कागद ठेवायचं आणि ते असं ढकललं जायचं आतमध्ये आणि तसे पोहे खाल्लेत मी. तर त्यामुळं सॉलिटरी कन्फाईनमेंट ही सर्वात मोठी पनिशमेंट तिथली. बाकी पनिशमेंट म्हणजे येरवडा जेलमध्ये मारहाण, म्हणजे पोलीस नाही मारत इतकं भयान मारून. त्यांच्याकडे मारण्याची 3 हत्यार आहेत. एक हत्यार आहे की तो गिरणीचा पट्टा, ज्याला आपली तुम्ही पिठाची गिरणी असते ना, त्याचा जो पट्टा असतो ना, तो पट्टा सिस्टमॅटिकली त्या पट्ट्यापासून मारहाण करण्यासाठी पट्टे बनवण्याची एक कुठं ना कुठेतरी फॅक्टरी अस्तित्वात आहे. याचं कारण तो प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये, प्रत्येक क्राईम ब्रँचमध्ये काही अधिकाऱ्यांकडे स्वतःचे पण आहे. त्याच्या अर्थ कोण ना कोणतरी मोठा मॅन्युफॅक्चरर इन्व्हॉल्ड असणार त्यामध्ये. तसंच जेलमध्ये पण प्रत्येक विभागात ते पट्टे आहेत सुंदरीचे. त्याला सुंदरी म्हणतात बाय द वे. हां, तर ते सुंदरीचे पट्टे ते असतात. दुसरं हत्यार म्हणजे लाकडी काठ्या आणि तिसरं हत्यार म्हणजे फायबरच्या काठ्या. ह्या 3 हत्यारांचा मेन वापर होतो. मग सुंदरीचे पट्टे डायरेक्ट मारले जातात. काठ्या मारताना काही वेळा काय होतं, हातापायावर मारायचं डायरेक्ट मारतात, पण त्याला एखाद्याला फुल धोपटायचं असेल तर त्याला आडवा टाकायचं जमिनीवर, त्याच्या अंगावर तुम्ही चक्क पोत्या टाकायचं आणि पोत्यावर हाणायचं, कारण वळ नाही उठतं का म्हणा. कंप्लेंट होऊ नको. मानवी हक्काचं अवलंब म्हणजे काय म्हणतात, मानवी हक्क कशी आहेत ना, ती फक्त कागदावर लिहिण्यासारखी असतात फक्त.
बाकी काय किंमत नाही, बाकी जनावर. मग ते धुलाई करण्यासाठी काय करायचं, मग त्याला ह्या प्रकाराची मारहाण होते, गोंडपाट टाकून मारणे, त्याला जेलच्या भाषेत म्हणतात कांबळं शॉट. हां, म्हणतात कांबळं शॉट दिलं का. त्यामुळे हायेस्ट लेवलची शिक्षा कुठली ती ही. ओके. मग त्यामध्ये सर जसं की तुम्ही पुस्तकामध्ये पण सांगितलं की एक म्हणजे तुम्ही 14 महिने तिथे होतात. सो एक मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की जे पहिला आठवडा होता तुमचा तो कसा गेला. कारण की जर तुम्ही म्हणजे थोडंसं जर आठवायचा प्रयत्न केला की तो पहिला आठवडा तुमचा कसा गेला, जेव्हा तुम्ही आतमध्ये गेले, त्यानंतर पहिला दिवस, त्यानंतर तो पहिला आठवडा कदाचित खूपच डेंजरस असणार तुमच्यासाठी की मी इथं कुठं आलो आणि काय झालं माझ्यासोबत. हे खूप सारं माइंडमध्ये असणार आहे प्रत्येकाच्या की मी कुठं होतो आज आणि मी कुठं आलो आहे. पहिला आठवडा फार डेंजर होता, की किंबहुना सगळ्या प्रकारची जी मानसिक आंदोलनं आणि घालमेल त्या काळात मी अनुभवून झाली आयुष्यातली. तर म्हणजे माझ्या पुस्तकामध्ये मी जेलमध्ये येताना आमची काय अवस्था होती. म्हणजे आपण 3 वाजता आपल्याला कोर्टात उभं केलं आहे, तिथून आपण रात्री 11 11:30 वाजलेत आपल्याला आत पोचेपर्यंत, किंवा 12 वाजलेत. आणि तेवढ्या पिरियडमध्ये आपल्याला 5-5 6-6 तास लघवीला पण कोणी जाऊ दिलेलं नाही. ही छोटी गोष्ट झाली अर्थात, कारण सगळ्याच कैद्यांची अवस्था तशीच होती, मी एकटाच नव्हतो तसं. तर तुम्हाला कपडे काढू झडतीतून फार विवस्त्र करून तुमची तपासणी करून आत सोडलं आहे. तुम्ही सगळ्या प्रकारच्या गुन्हेगारी मानसिकतेच्या लोकांबरोबर एकत्र चालताय. त्यातले कित्येक जण पराकोटीचे अस्वच्छ आहेत. म्हणजे मी माझ्या पुस्तकात एका ठिकाणी उल्लेख केला आहे आशिष नावाच्या कैद्याचा. त्याचं खरं नाव आतिश होतं. तर आतिश हा रेल्वे स्टेशनवरचा पाकीटमार. त्याचे एवढे भयान वाईट दात मी आयुष्यात नाही पाहिले. हा 23 वर्षाचा कैदी आहे, पण असं वाटलं की कित्येक वर्ष त्याने दात घासले नाही आहेत, किंवा जरी घासले असतील तरी तो त्या दातांवर कित्येक म्हणजे मिलीमीटरचा आपण एक कुठला तरी मग तो गांजाचा माव्याचा असेल, गुटख्याचा असेल, थर जमवून बसलेला आहे. भयानक चित्र असते सगळ्या गोष्टी. त्यामुळं अशा लोकांबरोबर आपल्याला राहावं लागतं. मला त्यांच्याविषयी वाईट नाही वाटत, मी आज त्यांच्याविषयी मला सहानुभूतीच वाटते. मला ते माणसं आपले वाटतात. पण त्या काळामध्ये झालं काय की आपल्याला ह्या प्रकारच्या अनुभवाची सवय नाही कुठल्याच. म्हणजे माझ्याकडं जेव्हा मी जेलमध्ये एंट्री केली तेव्हा माझ्याकडे 1 पॅन्ट होती आणि 2 ट्रॅक पॅन्ट होत्या. जेल नियमाप्रमाणे ट्रॅक पॅन्ट आत आणता येत नाहीत, पण रिॲलिटी अशी की जेलमधला आजच्या घडीला निम्म्या कैद्यांकडे ट्रॅक पॅन्ट आहेत. कारण तुम्हाला 4,000 रुपये दिले जेल कर्मचाऱ्याला तर ट्रॅक पॅन्ट लाच देऊन मिळते, पण ऑफिशियली आणण्याला परवानगी नाही. तर त्यामुळे माझ्या 2 ट्रॅक पॅन्ट काढून घेतले आणि म्हणजे माझ्याकडे अंगावरची एकच पॅन्ट शिल्लक राहिली. बरोबर आहे. आणि मला जेव्हा आम्ही निघालो आतमध्ये तेव्हा कधी कधी जेल कर्मचाऱ्यांना सगळ्या कैद्यांची मजा घ्यायची हुक्की येते. मग ते टाईमपास म्हणून बसले जमिनीवर म्हणून जमिनीवर बसवतात. आपल्या कपड्यांना धूळ लागते. मला सारखं टेन्शन असायचं माझी ही पॅन्ट खराब झाली तर काय करायचं. आणि झालं पण तसंच. 4-5 दिवसानंतर मला नाईलाजाने निर्णय घ्यावा लागला की आपली पॅन्ट आपल्याला धुवावी लागणार आहे. तेव्हा मी अख्खा दिवस 4था का 5वा दिवस फक्त टॉवेलवर हिंडत होतो. तर कुठल्याच अनुभवाची सवय नव्हती. जेलमध्ये आज जेव्हा गेलो तेव्हा पहिले 2 दिवस मला साबण नव्हता. मग आपण त्या पारावर पडलेला कुठलाही साबणाचा एवढासा तुकडा जो मिळतो ना तसा पकडायचा आणि घासायचा आहे. ही परिस्थितीतून माणूस जातो आहे. आपल्याला कळतच नाही आपण किती लेवलला हे करतो आहे. जेव्हा पहिल्या दिवशी आपल्याला आंघोळ करायची वेळ येते तेव्हा आपण बघतो आहे की त्या हौदावर लोक आंघोळ करतात आणि त्या हौदावर त्या पाण्यामध्ये शेदोनची पिंपळाची पानं पडली आहेत. काही पानं 1-2 आठवड्यापासून सडलेली आहेत. आता हे पाणी अंगावर घेऊन मी आंघोळ करणार आहे. तुम्ही असे पराकोटीला पोचलेला आहात त्या ठिकाणी आणि तुम्हाला पर्याय नाही आता. म्हणजे तुम्हाला कसं आहे का, कारण समाजाच्या नजरेत तुम्ही गुन्हेगार आहात. समाजाची तुमच्याविषयी सहानुभूती संपलेली आहे. किंबहुना समाजाला ह्या गोष्टीचा आनंद वाटत असेल, हा कधी मजा आली ते. त्याचा विचार करून चालत नाही. तेव्हा तुम्हाला काय विचार करायला लागतो की भविष्याचा विचार करावा लागतो.
की तुम्हाला सहनशक्ती अशावेळी टिकवावी लागते. कारण तुम्हाला हे बघावं लागतं की आपल्याला आपल्या कुटुंबियांसाठी जगायचं आहे. म्हणजे बाहेर जे आपल्यासाठी खस्ता खात आहेत, जे आपल्यासाठी खेपा घालत आहेत, जे आपल्यासाठी डोळ्यात आसू आणत आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला जगायचं आहे. ज्यांच्या डोळ्यामध्ये चमक निर्माण झाली आपल्या जेलमध्ये जाण्यामध्ये, त्यांच्यासाठी आपण जगत नाही. ज्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत त्यांच्यासाठी जगतो. मग त्यांच्यासाठी जगायचं असेल, हां, मी त्या सुरेश भटांची गझल आहे की अशासाठी सहन केला मी जगाचा बोभाटा, कळ्यांची काळजी होती फुलांचा मामला होता. तर त्यामुळे आपण त्यासाठी सहन करत राहिलो की आपल्याला कोणीतरी आपली घरी वाट बघते. मग त्या क्षणाला आपण त्यावेळेस असे विचार मनात आले की आपण खूप दुःखी आहोत किंवा खूप अंगावर येतं, त्यावेळेस त्यांचा विचार करायचा, होल्ड ऑन, थांबा. किंबहुना मला असं वाटतं की वर्षानुवर्ष मी जे काही 22-25 महिन्याचं जे काही माझं आजपर्यंतचं ट्रेनिंग झालं असेल विविध ठिकाणचं, मला 2 वेळा मसुरीला ट्रेनिंग करण्याची संधी मिळाली होती. तर या ट्रेनिंगचा एवढाच फायदा झाला की त्या क्षणाला म्हणजे सापसुद्धा जर आपलं आजूबाजूचं जर वातावरणातला बदल झाला तर साप बिळात बसून निवांत हायबरनेट होतो आणि योग्य वातावरणाची वाट बघतो. तसं म्हणलं आता आपल्याला बिळात राहायची वेळ आली, निवांत हायबरनेट होऊ आता. त्यामुळे त्या गोष्टी विसरून गेला. मग त्याच्यानंतर तुम्ही फर्स्ट टाइम फॅमिलीला कधी भेटले? 1 आठवडा 2 आठवडा? मला पहिल्यांदा वडील भेटले. साधारणपणे 2 किंवा 3 एप्रिलची घटना असेल. मला 25 मार्चला अटक झाली आणि तोपर्यंत ना मी दररोज त्या लाऊडस्पीकर खाली जाऊन बसायचो. कारण तिथं नावं अनाऊन्स होतात ना. मी दररोज लोकांची नावं ऐकत बसायचो आणि मी लोकांना विचारायचो की हे मुलाखती कसे घेतात. म्हणले ते बाहेर घेतात. मग आमच्या घरच्यांना कसं कळेल मुलाखती घेतात? तुमच्या घरची शोधतील म्हणे. बरं, मला कोणी वकील भेटायला येत नाही, कोणीच भेटायला येत नाही. मग डेली मी फक्त ऐकत राहते. एक दिवस असाच सकाळी 10-10:30 बसलो होतो आणि मला ऐकू आलं रवींद्रनाथ प्रभाकर पाटील मुलाखत आली म्हणून. आणि मी माझ्या रूमपासून त्या टिळक सेपरेट यार्डाच्या गेटपर्यंत बेभान होऊन धावत सुटलो होतो. मला अडवलं, थांबवलं. मी म्हटलं असं असं आहे, माझं नाव आलं आहे. म्हटलं नाव आलं असेल, आमच्याकडे यादी नाही आली. म्हटलं आपण माझं नाव आलं ना, संबंध नाही. म्हणते आमची यादी आल्याविषयी जाऊ शकत नाही. मग यादी आली, माझ्याकडचं कार्ड बघितलं, ते व्हेरीफाय केलं, मग जाऊ दिलं. मग 3 ठिकाणी थांबवून चेकिंग करून मग तिथं सोडलं. त्यानंतर मी जेव्हा वडिलांना भेटायला गेलो, वडिलांचा आवाज खूप खोल गेला होता, खूप खोल गेला होता. तुम्ही जेव्हा भेटले ना तेव्हा तुम्हाला काय सांगू असं वाटलं? काहीच सांगावं असं नव्हतं वाटलं, फक्त ऐकावं असं वाटत होतं. की मला माझं काहीच सांगायचं नव्हतं, माझ्याबरोबर असं झालं, काहीच नाही. हे माहिती होतं मला की आपण आयुष्यात कधीच रडणारी व्यक्ती नव्हतो. मी तिथं पण मी ज्या हेतूने पुस्तक लिहिलं त्याचा हेतू स्पष्टच होता की मी कुणाकडं सहानुभूती मागण्यासाठी काहीच करत नाही. आपली आजपर्यंतची इमेज अशी होती की आपण लोकांना मोटिवेट करत राहिलो. हेही पुस्तक इतरांना मोटिवेट करण्यासाठीच आहे. मी लोकांकडं प्रकाश शोधायला जाण्याचा व्यक्तीच नव्हतो आणि आजही नाही. त्यामुळं आपण आपली आपबीती सांगण्यासाठी वडिलांना भेटायला नाही चाललो. फक्त मला ते सगळे सुखरूप आहेत की एवढंच ऐकायचं होतं. ते कसे आहेत, आई कशी आहे, पोरं कशी आहेत, बायको कशी आहे, भाऊ कसा आहे, वहिनी कशी आहेत, बास मला एवढंच ऐकण्याचा इंटरेस्ट होता. मी म्हणलं मी तेव्हा वडिलांना हे सांगू, तुम्ही आता माझी चिंता करून जगू नका म्हणलं. मी आतमध्ये समर्थ आहे म्हणलं, मी हँडल करतो म्हणलं प्रॉब्लेम. तुम्ही तुमचे प्रॉब्लेम बघा म्हणलं, मी तुम्हाला मदतीला येऊ नाही शकत आहे आता. तुम्ही एकमेकाला सांभाळून राहा, धरून राहा, माझं लोडच घेऊ नका, मी बघतो काय करायचं म्हटलं. एवढंच मी सांगत आहे. पण तेव्हा मात्र हे सांगत असताना सुद्धा मला माहिती आहे मी खोटं बोलतो आहे. कारण माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पूर्ण ह्याच्यामध्ये एक प्रिझनरचं आपण म्हणतो की डेली रुटीन कसं असतं, म्हणजे तो सकाळपासून जेव्हा उठतो म्हणजे त्याचं दिनचर्या आपण म्हणतो ना, सो ते कशी असते नेमकी? कैद्याचा दिवस कागदोपत्री सूर्योदयापाशी सूर्योदयाला सुरू होतो आणि कागदोपत्री सूर्यास्ताला संपतो. म्हणजे
सूर्यास्त ते सूर्योदय कैदी आतमध्ये बाराकीत डांबलेला आहे किंवा त्याच्या खोलीत डांबलेला आहे. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत त्याला ओपनिंग आहे. हे जेल मॅन्युअलनुसार अधिकृत भूमिका झाली. अनधिकृत गोष्ट अशी आहे जी वर्षानुवर्ष चालू आहे जेलमध्ये, ती अशी की त्याला सकाळी साधारण 7च्या आसपास ओपनिंग मिळते, कारण 6च्या सुमारास गिनती म्हणजे टोटल मोजणं सुरू होतं. आणि त्याच्यानंतर त्याला 7 ते 10:30 पावणे 11पर्यंत जास्तीत जास्त ओपनिंग मिळते. पावणे 11पर्यंत सगळ्या कैद्यांना डांबून टाकलं जातं परत. पावणे 11 ते दुपारी 3 तो कैदी अवैधरित्या अनधिकृतरित्या जेल मॅन्युअलमध्ये कुठलीही परवानगी नसताना 4 तास डांबला जातो. नंतर 3 वाजता त्याला पुन्हा बाहेर काढलं जातं. तो साधारण 5:30 किंवा 5च म्हणा 2 तास संध्याकाळचे, म्हणजे सकाळचे 4 तास संध्याकाळचे 2 तास एवढा तो बाहेर राहतो. 6 तास, बाकीचा 18 तास तो आतमध्ये जमलेला असतो. त्याला सकाळी 7 वाजता चहा येतो, 7:30 पावणे 8च्या सुमारास नाश्ता येतो, 10 वाजता जेवण वाटायला सुरुवात होते, जे 10:30पर्यंत वाटून होऊन जातं. तुम्ही कधीही खावा. आणि नंतर दुपारी 3 वाजता चहा येतो, 3 ते 3:15च्या सुमारास. संध्याकाळी 4 वाजता जेवण वाटायला सुरुवात होते, 4:30पर्यंत वाटून होतं. कधीही खावा. ते सुरेश भटांची एक गझल आहे, आता मजेने बोलतो भेटेल त्या दुःखासवे, ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता. म्हणजे ती परिस्थिती जेव्हा अंगावर येते तेव्हा खूप भयानक वाटायचं. तुम्हाला ते का ह्युमन इव्होल्युशनमध्ये असं होतं कित्येक वेळा की सुरुवातीला माणसाला जरी असं वाटतं की आपण नाही जगू शकणार, तर माणसामधल्या कुठल्या तरी जीन्स ट्रिगर होतात आणि माणसं जगायला शिकतात. त्यामुळे त्या परिस्थितीमध्ये मीही जगायला शिकलो. आता त्या नॉर्मल वाटतात, कारण आपल्याला माहिती आहे की तो आयुष्यातला एक फेज होता, तो गेला. तो कठीण होता का होता. हे सगळंच जे डेली रुटीन आहे, ते खाण्याची जी काही क्वालिटी आहे, दर्जा आहे, तो भयानक होता त्या सगळ्या. उरलेल्या वेळात कैदी काय करतो, पारावर बसून चकाट्या पिटतो, गॉसिपिंग करतो, एकमेकाची उणी काढतो, स्वतःची दुःख हे करतो, व्यक्त करतो. आता प्रत्येकजण स्वतःच्या विवंचनेत असतो, दुसऱ्याची दुःख ऐकायला कोणाला काय फरक नाही पडत. लोक एकमेकाची मजा घेतात. काही जेलमध्ये काही फेमस गेम आहेत, ज्याला आपण भारतीय लुडो गेमसारखा एक गेम आहे, आपल्याला माहिती असेल, तुम्ही ऐकलं असेल, चल्ल 60 म्हणतात. तर चल्ल 60 खेळतो. चल्ल 60 फार पॉप्युलर आहे जेलमध्ये. चेस खेळतो. बैठे गेम फार चालतात, कारण काय होतं, 4-6 तास तुम्हाला जर बाहेर काढत असेल, तुम्ही मैदानी खेळ कधी खेळणार. बरं, मैदानी खेळाचा प्रॉब्लेम असा आहे, बॅट बॉल देता येत नाही, बॅट डोक्यात घातली तर. मग फुटबॉल दिला तर फुटबॉल डोक्यात घातलं तर. म्हणजे प्रत्येक गोष्टीत ना असं झालं तर, तसं झालं तर, या माइंडसेटमध्ये होतं असं की आम्हाला हेही मिळत नाहीत. म्हणजे तुमचा कबड्डी जरी खेळायला सुरुवात, कबड्डीला काय आपण काही हे वापरतो का, कुठलं चेंडू किंवा काही आयुध वापरतो, काहीच नाही. पण एकमेकाचा पाय ओढला तर. मग त्यामुळं अशा याच्यामुळं काय होतं, मैदानी खेळ फारसे खेळायला मिळत नाहीत काही त्यांना. कैदी आहेत, सो हे काय काम करतात दिवसभरात, जे पण गव्हर्नमेंटसाठी काम करत असतील, सो ह्याचे पैसे किती भेटतात त्यांना दिवसाला, किंवा असं मंथली काय असेल त्यांचं? सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जे कैद्यांना पैसे भेटतात ते भारतातले सगळ्यात कमी पैशांपैकी एक आहेत. वन ऑफ द लोएस्ट सॅलरी. बरं, त्यांना साधारणपणे मिळतात दिवसाचे 45 रुपये ते 65 रुपये या हिशोबाने. ओके. मग होतं कसं की काही ठिकाणी असेही पगार मिळतात की जे दिवसाच्या हिशोबाने नाही मिळत, कामाच्या हिशोबाने मिळतात. म्हणजे आमच्याकडे खड्डा माग नावाचा माग आहे. म्हणजे तो हातमाग आहे, पण तिथे 2 मागाच्या मध्ये अशी चर खणून तिथं बसून स्टूलवर बसून काम करावं लागतं, म्हणून त्याला खड्ड्यात बसून काम करतं, म्हणून त्याला खड्डा माग म्हणतात. हा खड्डा मागात काम करणं फार अवघड आहे. त्या खड्ड्या भागामध्ये ना कैद्यांना झोपण्याची दरी किंवा अंथरूण बनतं, तर ती दरी बनायला 1.5-2 दिवस जातात. आता अशी एक दरी बनताना काय त्याला 40-45 रुपये मिळतात, पण ती बनण्यासाठी त्याला 1.5-2 दिवस जातात. मग प्रॅक्टिकल तो 20 रुपये कमवतो दिवसाला. ठीक आहे. मग आता काय होतं, ज्याला 450-500 रुपये महिना पगार मिळतो, त्या माणसाने काय जगायचं, त्याला जेलचं कॅन्टीनचं सामान परवडत नाही. पण ॲव्हरेज पगार कर्नाटकाच्या जेलमध्ये 550 रुपये. तेव्हा मी म्हणतो, देव करो कैद्यांनी शिक्षा लागली तर कर्नाटकात लागो,
हे चुकीचं वाक्य बोलतोय मी, पण अर्थ त्याचा त्याच्या मागचा उपहास समजून घ्या की दिल्लीमध्ये जर तुम्हाला तिहार जेलमध्ये जर तुम्हाला शिक्षा लागली आणि तिहार जेलच्या कॅन्टीनमध्ये काम करायला लागलं, तुम्हाला पगार 11,500 रुपये मिळतो महिना. परंतु तेच काम जर तुम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये केलं तर 2140 रुपये मिळतो. मग तुम्हाला शिक्षा कुठं लागली परवडली? मग गुन्हा इथं करूच नाही, तिकडं जाऊन करावा किंवा इथं केला तरी तिकडं पकडावा ना. तर नाही काय होतं ते तुम्हाला, हे पगार जे आहेत ना कैद्यांचे, हे त्यांच्या जेलमधून सुटल्यानंतरच्या पुनर्वसनासाठी फार गरजेचे आहेत. काय होतं माहिती आहे का, माणूस कधी गुन्हेगार होतो. जर मी जेलमधून सुटलो, भले जामिनावर सुटेल किंवा शिक्षा संपून सुटेल, पहिले 6 महिन्यांना मला कोणीच स्वीकारत नाही, तेव्हा माझे खायचे वांदे होतात. 6 महिन्यानंतर मी जागेवर येतो, तोपर्यंत मला रस्ता सापडतो, कोणीतरी गॉडफादर भेटतो, मी काहीतरी नवे स्किल शिकतो, काहीतरी आयडिया मिळतात, मी पुढं सरकतो. पण त्या 6 महिन्यामध्ये मला जर खायचे वांदे झाले तर मी पुन्हा गुन्हेगारीकडे जाऊ शकतो. जर कैदी जेलमधनं बाहेर पडताना लाखभर रुपये साठवून गेला तर तो गुन्हेगारींकडे नाही वळणार. मला एक सांगा, तुम्ही मध्यंतरी नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवली तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलं की त्याला नोकऱ्या देणार, घरं बांधून देणार. मला कोण घर बांधून देतं का हो? मग नक्षलवाद्याला का देतं? कारण असं आहे की जो गुन्हेगारीपासून परावृत्त होऊ इच्छितो त्याला इन्सेंटिवाईज करणं गरजेचं आहे. कारण तो जर नाही झाला तर तो 4 माणसांचा जीव घेईल. तो जर नाही परावृत्त झाला तर आमचा सुरक्षा यंत्रणांवरचा ताण वाढेल. म्हणून तो ताण कमी व्हावा, लोकांचं जीवन सुरक्षित व्हावं म्हणून आम्ही इन्सेंटिव्ह देतो. तसं जेलच्या कायद्याला मी पगार का देतो? यासाठी देतो की त्यात तू थोडा साठव आणि बाहेर घेऊन जा. आणि त्यांनी मी आशा करू शकतो, मी आशा शब्द जबाबदारीने वापरतो, कारण किती जरी झालं तरी 4 तुम्हाला एक्सेप्शन मिळतीलच की तो पुन्हा गुन्हेगारीकडे वळला. पण जे आजचं प्रमाणे 80-90% लोक जर परत जात असतील गुन्हेगारीकडं, असं आम्ही एक्झॅक्ट आकडा बोलत नाही, मी ज्यात उदाहरण म्हणून देतो आहे, तर ते प्रमाणे तुम्हाला 40%वर खाली आणायचं असेल किंवा 20%वर खाली आणायचं असेल तर तो इन्सेंटिव्ह म्हणून हा पगार दिला जातो. आणि तिथं आम्ही मिझरेबली चुकतो आहे महाराष्ट्रामध्ये असं माझं मत आहे. त्याला दर महिन्याला फक्त 1000 रुपये खर्च करायला परवानगी असते, इतर पैसे त्याला साठवायला लागतात कंपल्सरी. महाराष्ट्राच्या जेलमध्ये समजा 2140 रुपये पगार असेल तर 1000 रुपये खर्च करा, 1140 साठवा. कर्नाटकच्या जेलमध्ये समजा 1000 रुपये खर्चाला परवानगी असेल तर 4500 रुपये साठवा आणि 1000 रुपये खर्च करा. 1000 रुपये कुठं खर्च करायचं? म्हणजे साबण, एक्झॅक्टली, तेल, साबण, दंतमंजन, मीठ, मसाला फरसाण, मला वही पाहिजे, पेन पाहिजे. जेलमध्ये मर्डर्स होतात का? इंटरनल मर्डर्स? माझ्या काळात एक पण नाही झाला. हाफ मर्डर खूप झाले. हल्ले केले, एकमेकाला जीव मारण्याचा प्रयत्न केला, कापड्यांनी हल्ले केले, विटांनी हल्ले केले, डोक्यावर दगडं मारली, भयान हल्ले असतात ते. पण माणसं त्यात वाचली. मी येरोडा जेलचा एक अभ्यास केला होता. 2022 साली येरोडा जेलमध्ये 22 कैद्यांचा मृत्यू झाला. त्यात त्यांचं एक डेथ रजिस्टर बनतं जेलमध्ये. कुणी जर एखाद्या पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या जर प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजनी ते डेथ रजिस्टर वाचायचं ठरवलं तर त्यांना दिसेल की यातले बहुतेक सगळे कैदी जेलमध्ये जिवंत होते, पण येरोडा जेलमधनं त्यांना जिवंत बाहेर काढण्यात आलं. वेळेत ससून हॉस्पिटलला नेण्यात आलं, पण ससूनमध्ये गेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. बघा कागद कशी बनतात. आमच्या इथं जो जिवंत होता, पण आमच्या जेलपासून ससूनला पोचेपर्यंत 7 किलोमीटर अंतरात तो कुठेतरी मेला, आम्हाला नाही माहिती. आम्ही त्याला कधी मृत घोषितच करत नाही आतमध्ये, तो आतमध्येच मेलेला असतो. त्यापैकी एक घटना सांगतो. 31 डिसेंबरच्या रात्री 2 कैद्यांचा मृत्यू झाला, 3 कैद्यांचा. एक जण ससूनमध्येच मेला आणि 2 येरोडा जेलमध्ये गेले. 31 डिसेंबर 2022ची घटना. तर त्यावेळी त्या दोन्ही कैद्यांचा मृत्यू कसा झाला हे मी ट्रॅक करत होतो. मला धक्कादायक खुलासे झाले. दोन्ही कैदी जेलमध्येच गेले होते आणि ते किती वाजता कसे गेले हे मला प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितले, जे तिथं कामाला होते. आणि ते दुसऱ्या दिवशी सांगताना रडले माझ्यापाशी, काय घटना घडल्या ते. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्यांना घाईघाईने ससूनला हलवलं तेव्हा पण एकच कैदी होता जो कायम विटनेस म्हणून काम करायचा. छानपैकी रेकॉर्ड तयार झालं. हा कैदी हा जिवंत होता,
त्याला अमुक अमुक ट्रीटमेंट देण्यात आली, असं असं वागवलं, आणि त्याच्यावर त्याच कायद्याची सही. त्या कायद्याला गण्या म्हणायचा आम्ही, गण्या. बदमाश कैदी होता हा पण. मग खरं सांगू का, माझं काय म्हणणं आहे ना, की गुन्हा आणि पाप यात फरक केला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, एखाद्या माणसाच्या हातून रागाच्या भरात काहीतरी कृत्य झालं, हा झाला गुन्हा. माणूस आत आला आहे, दिसतंय समोरचा माणूस जीव तडफडून गेला आहे, कोणाच तरी चुकीमुळं गेला आहे. फक्त मला काहीतरी सुविधा पदरात पाडून घ्यायच्यात म्हणून मी एका चुकीवर जाणीवपूर्वक इंटेन्शनली सही करतो आहे. 30 डिसेंबर 2022ला जो कैदी गेला सर्कल 1मध्ये, मी चुकत नसेल त्या कैद्याचं नाव शाहरुख होतं. हा कैदी रात्रभर तडफडत होता. आजार होता नाही, काय होतं तुम्हाला सांगतो, दम्याचा त्रास झाला एखाद्याला. आता तो त्रास अचानक वाढला आणि मग त्याला अर्जंट उपचाराची गरज असते. तुला ते दिवशी काय झालं होतं, सर्कल 1च्या गेटवरून हॉस्पिटल विभागामध्ये फोन गेला होता रात्री. तिथे एक हवालदार होता. मला त्या हवालदाराचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आहे आत्ता मी तुमच्याशी बोलताना. त्या हवालदारांनी फोन घेतला. हवालदाराला सर्कल 1चा जो कॉन्स्टेबल आहे फोन सांगतोय, मेजर लवकर या, काही कैदी कासावीस व्हायला लागला आहे. तिकडनं काय म्हणला माहिती आहे का, मारायला नाही लागला म्हणला, थांबा की म्हणला, काय घाई आहे. 2 वेळा 3 वेळा फोन केल्यानंतर हल्ला नाही. मग शेवटी कसा बसा रात्री 1:30 वाजता वगैरे आला. तो कैदी आतमध्येच आहे, तडफडतोय. हा हवालदार बाहेरनं बघतोय. ह्याच्याकडं नाईटची किल्ली आहे बरं का, अर्जन्सीला उडायची. याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची गरज आहे. कैदी सांगतायत, हातापाया पडतायत. हा बाहेरनं पॅरासिटामॉल देतोय. याला कसं कळलं समोरच्या कैद्याला ताप आहे म्हणून. त्याने त्याला हात पण नाही लावला. 10-12 फूट लांब असलेला कैदी जो बेशुद्ध अवस्थेत आहे, तो गोळी खाऊ शकतो की नाही हे पण त्याला माहीत नाही. आणि त्यानंतर पहाटे 5 वाजता SOS मेसेज जातो, मेजर या लय मोठं लफडं झालं आहे. पहाटे 5 वाजता हा मेजर पुन्हा पोचतो, तेव्हा कळतं बॉडी थंड पडली. आता मात्र घाबरतो. रात्रीच्या ड्युटीला एक महिला डॉक्टर आहे. त्या महिला डॉक्टरांनी सगळी जबाबदारी त्या ड्युटी अंमलदारावर, त्याला आम्ही नर्सिंग ऑर्डरली कॉन्स्टेबल म्हणतो, त्या नर्सिंग ऑर्डरलीवर सगळी जबाबदारी सोपवून दिली आणि हे मस्त निवांत पडलेत. अचानक जेव्हा कळतं की असा कैदी सिरियस झाला येतोय, तेव्हा त्या वरिष्ठांना फोनवर अवगत करतायत काहीतरी लफडं झालं आहे. इतर वेळी येरोडा जेलमध्ये ॲम्ब्युलन्स मिळत नाही, 100 कारणं सांगितली जातात. कैदी मेला म्हणलं की ॲम्ब्युलन्स ताबडतोब अवेलेबल झाली. रेकॉर्ड बनलं की हा कैदी जिवंत आहे. आणि 31 डिसेंबरला पहाटे घाईघाईने या कैद्याला, जिवंत कैद्याला, येरोडा जेलची लाल गेटची आणि मेन गेटची भिंत ओलांडून 7 किलोमीटर डिझेल फुंकत घाईघाईनं ससून हॉस्पिटलला नेण्यात आलं आणि ससूनमध्ये त्याला डेथ डिक्लेअर करण्यात आलं. कुठली रेअर केस तुम्हाला बघायला भेटली का, जी तुम्ही पण हँग झाले की हे असं कसं काय करू शकता हा व्यक्ती? म्हणजे तुम्ही आरोपीबद्दल म्हणताय. मी रेअर केस गुन्ह्याची नाही सांगत, कारण गुन्ह्याच्या केसेस तर मी खूप ठिकाणी बोललो आहे. मला आतमधल्या कैद्यांच्या रेअर बिहेवियरबद्दल खूप गोष्टी ऐकायला मिळायच्या. आणि मला त्यात असं प्रश्न पडायचा की माणूस असा कसा करू शकतो. जेलच्या बी यार्डामध्ये एक शिक्षा लागलेला कैदी होता. हा पूर्वी कैदी शिक्षा लागायच्या आधी शिवाजीनगर ST स्टँडच्या समोर वडापावची गाडी लावायचा. हा बी यार्डमध्ये होता. आणि बी यार्ड म्हणजे येरोडा जेलच्या मधनं एंट्री केली की जिथं संजय दत्त राहायचा सुरक्षा यार्ड, तिथून थोडंसं पुढं गेलं की याला जेलचं महाबळेश्वर म्हणतात. असा निसर्गरम्य यार्ड आहे. त्या यार्डामध्ये राहायचा. याला व्यसनांची लत पुरी होत नव्हती म्हणून एक दिवस त्यांनी त्याच्या स्वतःच्या रूममध्ये छतावर एक पाल चालत असलेली दिसली. त्यांनी स्वतःच्या खेटराने ती पाल मारली. ती पाल त्यांनी लाकडं आणून रूममध्ये जाळली, त्याची भुकटी केली आणि ती त्यांनी सिगरेटमध्ये टाकून पिली. तुम्हाला माहिती आहे का, पालीची शेपटी जाळणं आणि त्याची एक नशा असते.
म्हणजे अशा अनेक प्रकारच्या नशेचे प्रकार मला जेलमध्ये कळले. परंतु हा जो पर्टिक्युलर कैदी होता त्याला मी प्रत्यक्ष पाहिला आहे. आणि मी शक्यतो कधी चेहऱ्यावर रिॲक्शन आणायचो नाही करताना, पण मला जर सांगायचं मनातल्या मनात मी खूप हादरलेलो होतो. बापरे, म्हणजे ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन म्हणतो ना. त्यानंतर मला असे काही कैदी भेटायचे की जे सांगायचे की मला ना एक पेंटमध्ये थिनर नावाचं एक मटेरियल मिसळलं जातं, ते थिनर हुंगायचं व्यसन होतं. तर थिनरची जी बाटली असते, एक बाटली पुण्यामध्ये काळा बाजारात येईपर्यंत 100 ते 150 रुपयाला पोचायची. मुंबईत ती 25-30 रुपयाला मिळायची. अशा दिवसाला 16-17 बाटल्या हुंगायचा तो. म्हणजे आज लोकांच्या हिशोबामध्ये साधारण 3-1 हजार रुपयाचं थिनर, हां 2 ते 2,500 रुपयाचं थिनर पकडा पुण्याच्या रेटमध्ये, जो हुंगायचा. आणि त्याचा व्यवसाय काय, तर पुणे रेल्वे स्टेशनवरचा पाकीटमार. थोडक्यात तो लोकांची पाकिटं मारायचा आणि ते सगळे पैसे कशासाठी खर्च करायचा, तर हे असलं बोगस व्यसन. आणि व्यसनामध्ये 2 कॅटेगरी मी एक ऑब्झर्व केलं. काही विशिष्ट प्रकारची व्यसनं आणि त्यांचा गुन्हेगारीशी फार भयानक संबंध असतो. तुम्ही मला विचारलं एक विचित्र प्रकारचं उदाहरण सापडलं का, असं एक विचित्र प्रकारचं गुन्हेगारीचं पण उदाहरण होतं, त्याचा संबंध व्यसनाशी होता. माझ्या बराकीमध्ये गोट्या नावाचं एक पोरगं होतं. गोट्या हा मूळचा तसा लातूर जिल्ह्यातला होता. सराईत होता, घरफोडी करायचा. वय वर्ष 24-25. पूर्वी बीडच्या जेलला पण होता. येरोडा जेलला यापूर्वी एकदा राहून आला होता. तो मला म्हणायचा की घरफोडी कशी करायची तो सांगायचा मला. निवांत आम्ही चहा पिता पिता समजून सांगायचा मला. तर त्या मला म्हणाला की जे पुण्यामधलं पिंपरी चिंचवडचं जे DY पाटील मेडिकल कॉलेज आहे ना, त्या मेडिकल कॉलेजच्या समोर थापा नावाचा एक व्यक्ती, ते 2 भाऊ आहेत, ते एक चायनीजची गाडी लावायची. ते पण सराईत गुन्हेगार आहेत. त्या चायनीजच्या गाडीवर टर्मिन नावाचं एक इंजेक्शन मिळायचं. हे टर्मिनचं इंजेक्शन अनेक जिम करणारी पोरं बॉडी पंप करण्यासाठी वापरतात. हे काळ्या बाजारात मिळतं. आणि या टर्मिनच्या इंजेक्शनचा जिम बॉडीगार्ड जसा काळ्या बाजारात वापर करतात, तसा काळा बाजारात ही घरफोडी करणारी वापर करायची. हा त्या थापाकडनं 600 रुपयाला टर्मिनचं इंजेक्शन विकत घ्यायचा. संध्याकाळी टर्मिनचं इंजेक्शन मारलं की सकाळपर्यंत त्याला झोप नाही लागायची, रात्रभर जागा. म्हणजे समजा त्याला रात्री 3-3:30ला घरफोडी करायची, टाकाटाक जागा या पट्ट्या, कारण ते इंजेक्शन मारले. आणि तो म्हणायचा ते इंजेक्शन घेतलं की त्याच्या भाषेत सांगतं माइंड पण लई फास्ट पळते म्हणायचं. ठीक आहे. तर आणि मग त्याच्यात करायची घरफोडी. तर मला बऱ्याच वेळा असा प्रश्न पडायचा की मी कुठल्या पोलिसांच्या इंट्रोगेशन रिपोर्टमध्ये किंवा मोडस ऑपरेंडी रिपोर्टमध्ये ह्या गोष्टी नाही पाहिल्या. मग याचा अर्थ असा की काही प्रकारची व्यसनं आणि काही प्रकारची गुन्हे यांचा जवळचा संबंध आहे आणि तो आपल्यापेक्षा कल्पनेपेक्षा अधिक वेगाने फोफावतो. तर तसे मी अनुभवले. अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जेलमध्ये एक प्रकारची गोळी मिळायची, त्याला म्हणतात नायट्रो-10. नायट्रोच्या गोळ्या जर महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारच्या गोळ्यांचा वापर कसा होतो याच्यावर एक रिसर्च करायला पाहिजे. या गोळ्या उच्च प्रतीच्या वेदनाशामक आहेत. म्हणजे त्या कधी घेतल्या जातात माहिती का, की म्हणजे तुम्हाला अजून एक गोळी स्पाझमोडियम असं काहीतरी नाव आहे, की ती म्हणजे पोटामध्येच मुरडा पडला तर घेण्यासारख्या गोळ्या आहेत. निद्रानाशाच्या काही ठिकाणसाठी उपचार गोळ्या आहेत. तुम्हाला प्रेग्नन्सीच्या काळामधले जे कधी पेन होतात त्या संदर्भातल्या गोळ्या आहेत. अशा प्रकारच्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांची व्यसनं चालतात. आणि ह्या व्यसनांचा आणि गुन्हेगारीचा फार मोठा संबंध आहे. म्हणजे अनेक वेळा ऑर्गनाइज गुन्हे करण्याआधी
सिस्टमॅटिकली अशा गोळ्या 4-4, 5-5 गोळ्या खायच्या आणि मग गुन्हे करायचे. हा एक पॅटर्न मला जेलमध्ये समजला. हा वियर्ड प्रकार तुम्ही मगाशी मला म्हणालात ना, तर हा एक म्हणजे खूप म्हणजे गंभीर प्रकार आहे. म्हणजे कुठं ना कुठंतरी भविष्यामध्ये जर आपण प्रिव्हेंटिव्ह पोलिसांच्या गोष्टी करतो आहे, तर मला वाटते पोलीस आयुक्तांनी पुण्यामधल्या किंवा जिथल्याही भागाच्या त्या भागामधल्या सगळ्या ड्रग डिस्ट्रीब्युटरला टाईट करायला सुरुवात करायला पाहिजे. या कुठल्या प्रकारच्या गोळ्या आहेत की ज्या त्यांचा असा काळा बाजार चालतो, त्यांचा गुन्हेगारी संबंध आहे. सो सर त्याच्यामध्ये अजून एक आहे की तुम्ही जेव्हा 14 महिने होते ना, सो त्याच्यामध्ये असं यंगेस्ट मुलगा कुठला आला का की खूप कमी वय आहे त्याचं, पण ते गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आला, असं सगळ्यात कमी वयाचा गुन्हेगार तुम्ही बघितलं का? एक गौतम नावाचं पोरगं होतं की तो खरं म्हणजे 18च नव्हता, तो 16 वर्षाचं पोरगं होतं. त्याला चुकून आणला होता. काय झालं, तो आसामचा पोरगा होता, त्याला त्याच्या मालकाने त्याच्याविरुद्ध केस टाकली. पोलिसांनी पण FIR नोंदवला, आणून टाकला जेलमध्ये, सगळी कागदपत्रं आणून टाकली आणि त्यासोबत आधार पण घेऊन आला तो. ते आधार होतं चाइल्ड आधार कार्ड. ते बघून जेलवाले घाबरले, कारण त्याला पाठवलं पाहिजे सुधारगृहामध्ये, त्याला येरोडा जेलमध्ये एंट्रीच देता कामा नये. ठीक आहे. मी असे अनेक लोक पाहिलेत की ज्यांना 18 वर्ष होऊन फक्त 14 दिवस झाले तर मोक्याचा गुन्हा लागला आहे. पोरगा 11वी झाले, 12वीत आहे किंवा 12वी झाले फर्स्ट इयरला आहे. असे लोक खूप फार पाहिले. 1-2 लोक त्यात माणूस गुन्हेगार का होतो नावाचा माझ्या पुस्तकातला टॉपिक आहे 15 नंबरचा. त्यातला एक पोस्टर बॉय आहे हां, तो त्याच्या तर ते 18 वर्षी पोरगा आत आलं आहे आणि त्यांनी गळ्यावर असा एक टॅटू काढून लावला होता गुन्हेगार म्हणून. इतकं विचित्र वाटलं मला. ते 18 वर्षाचं पोरगा आहे, गळ्यावर टॅटू काढून आणते. या म्हणजे आमचा आदर्श काय, आम्ही काय बघायला चाललो आहे. एखादा गुन्हेगार बेसिकली त्याच्या परिस्थितीमुळं गुन्हेगार बनतो की रिव्हेंज घेण्यासाठी, की अजून काही त्याच्या म्हणजे काही कॅटेगरीज आहेत का? काय सांगाल? म्हणजे खूप जागी मी ऐकले की गुन्हेगार परिस्थितीमुळे बनतो. एक कॅटेगरी असू शकते की जो परिस्थितीमुळे गुन्हेगार झाला आहे. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आमच्याकडं एक पोरगा, त्याचं नाव अक्षय उर्फ घोडा, असं त्याचं नाव होतं. घोडा का, कारण तो पूर्वी सारसबागेमध्ये जे पोरं असेल ना घोड्यावर बसायला, ते बसवायचं काम करायचं, म्हणून त्याला घोडा म्हणायचं जेलमध्ये. हे पोरगं बिचारं दुसऱ्याकडं जेलमध्ये आल्यानंतर दुसऱ्याची धुणी भांडी करायचं. मला भेटायचं, 2-4 वेळा भेटला होता. आता त्या पोराचं काय झालं सांगतो तुम्हाला. हा पोरगा पूर्वी कासेवाडी झोपडपट्टीत राहिला होता. तर कासेवाडी झोपडपट्टीत असताना त्याच्यासोबत आणखी एक पोरगं होतं. हे 10-12 वर्षाची पोरं असताना, 10च वर्षाचं असेल, त्यावेळी हे काय करायचे, आपल्या लहानपणी बघा छोट्या छोट्या सायकली मिळायच्या आणि ते 5 रुपये 2 रुपये भाड्याने आणायचो आपण. तसं हे पण आणायचे आणि सायकली घेऊन कॅम्पात मोकाट फिरायचे. एकदा काय झालं, त्याच्या सोबतचं जे दुसरं पोरगं होतं ते याला म्हणलं, एका दुकानापाशी जाऊन थांबलो. त्या दुकानाचं नाव होतं बुधानी वेफरवाला. माहिती आहे का, कॅम्पातलं फेमस दुकान. तर तो अक्षयला म्हटला चल चुराते. दोघांनी गाडी लावली, सायकल लावली आणि गपचूप जाऊन एक वेफरचं पाकिट मारलं. दुकानदारांनी पकडलं. ऐका, पिटाई झाली. घरी आईला कळलं, अक्षयच्या आईला खूप मारलं, म्हणजे सॉरी, आईने त्याला खूप मारलं. दरम्यानच्या काळात काय झालं, अक्षयच्या आईला पोटामध्ये एक ट्यूमर डिटेक्ट झाला. तो ट्यूमर कशाचा होता कोणीच चौकशी नाही केली, पण बहुतेक हा भूतप्रेताचा प्रकार असा म्हणून तिच्यावर अनेक देवऋषींचे उपाय झाले आणि मधल्या काळात आई गेली. मग हा अनाथ झाला पोरगा, बाप तो दारू प्यायचा. म्हणून अक्षयची मावशी त्याला घेऊन गेली कुठं, उरुळी कांचनला. अक्षयच्या मावशीने मधल्या काळामध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. हा नवबौद्ध होता जन्मानी, पण आईने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता अशी मावशीनी. आणि मग मावशीने काय केलं, एका पॅस्टरच्या मदतीने एका ख्रिश्चन मिशनरीच्या याच्यामध्ये एका हॉस्टेलमध्ये त्याची राहायची व्यवस्था केली. त्यानंतर तो उरुळी कांचनच्या सरस्वती विद्यामंदिर नावाच्या शाळेत जायला लागला. म्हणजे जन्मानं नवबुद्ध, राहतोय ख्रिश्चन याच्यामध्ये आणि जातोय हिंदू शाळेमध्ये. पण दुर्दैवानं तिन्ही धर्माचे संस्कार त्याच्यावर झाले नाहीत. त्याच्यावर संस्कार काय झाले तर, ही शाळा संपल्यानंतर हॉस्टेलच्या आवारात येणारा 14, 15, 16 वर्षाची पोरं जी संध्याकाळी गांजा ओढायला बसायची, ते पोरं अक्षरशः तोंडात गांजाचं हे चिलीम कोंबायचे आणि हळूहळू या पोराला त्यांनी गांजाची सवय लावली. मधल्या काळात कोरोना लागला, शिक्षण सुटलं आणि अक्षय पुण्यात आला.
ठीक आहे. नाही, त्यात कोरोना नंतर लागला, पण मधल्या काळात तो पुण्यात आला. स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं. मग इथं घोडा चालवायला लागला सारसबागेत. मग स्वतःचे पैसे साठवले. आता कासेवाडी झोपडपट्टीतून तो पर्वतीच्या ह्याच्यात पर्वतीच्या झोपडपट्टीत शिफ्ट झाला, परत दर्शनच्या मागच्या बाजूला. तर तिथं जनता वसाहत म्हणतात त्याला. तर जनता वसाहतीत स्वतःचं घर घेतलं. पण दुर्दैवाने कोरोना लागला, कर्ज वाढलं, काय करावं प्रश्न पडला. मग मग त्या काळामध्ये झालं कसं की व्यसनं चालू झाली पुन्हा एकदा, ते ताणतणाव चालू झाले. दरम्यानच्या काळात अक्षयला एक काम मिळालं, एका लग्न मंडपाचं काम. कुठलं मिळालं तर घोटवडे नावाचं गाव आहे ना आपल्या इथं, हिंजवडीची इथं, तिथे एक खूप मोठा फेमस मॅरेज हॉल आहे. त्या मॅरेज हॉलमध्ये काम मिळालं. एका दिवशी 10,000 रुपये मिळाले त्याला. इतके दिवस पैसे मिळत नव्हते, म्हणून त्याने त्याच्या मित्रांना फोन केला, त्याच मित्रांना ज्यांनी त्याला गांजा ओढायला शिकवला होता. आणि मग त्या मित्रांच्यासाठी संगतीनं तो याला आला, कुठं मंडईपाशी आला. कुठून? त्या घोटवडे गावातून. खिशात 10,000 रुपये आहेत. 10,000पैकी 5,000 रुपये त्यांनी रात्री 1-1:30 वाजेपर्यंत प्यासा हॉटेलमध्ये दारू पिण्यात उडवले. उरलेले 5,000 शिल्लक होते. कोणीतरी त्याला सांगितलं, एक काम कर की आता इथून गांधी वस्ती झोपडपट्टीत गांजा मिळतो, रात्री आपण जाऊ गांजा पिऊ. आणि हा अक्षय दोन लोक मोटरसायकल बसले, शेजारच्या मोटरसायकल हा बसला आहे, मागं बसला आहे. आणि जाता आता शेजारच्या मोटरसायकलवरच्या माणसाने रस्त्यात जाणाऱ्या एका माणसाची सोनसाखळी खचक्कन ओढली. आणि हे तसेच अक्षय घाबरला. गाडी पळवा, गाडी पळवा, गाडी पळवा, काहीतरी लफडं केलं यांनी. आणि दरम्यानच्या काळात 100 नंबरला फोन केला होता. भयानक नशेत होते, चालण्याच्या परिस्थितीत नव्हते. अशा परिस्थितीत अक्षयला पुन्हा पकडला. 1-1.5 वर्ष जेलमध्ये होता. सांगायचा भाग असा होता की आईबाप नाहीत, कुठलेच संस्कार झाले नाहीत, लहान वयामध्ये व्यसनांची सवय लागली, त्या ट्रॅपमध्ये अडकत गेला माणूस. आणि असं करत 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 माणूस त्या जेलच्या दुनियेत येऊन अडकला. माझी मतं कदाचित रिव्होल्युशनरी वाटतील किंवा विचित्र वाटतील. रेप करणारी पोरं त्यांच्या पर्सनल आयुष्यात फार चांगली असतात. 90% रेप करणारी पोरं मी जेव्हा भेटलो आहे त्यांना, ती पोरं कधी शिव्या देत नाही. कित्येक वेळा अतिशय गोरी गोमटी गोंडस पोरं आहेत, म्हणजे आपण ज्यांना लेडी किलर म्हणतो ना, की जे पोरं समोरच्याला कोणाला अट्रॅक्ट करू शकेल अशी पोरं होती काय काय तर. आणि ते पोरं कधी शिव्या घालत नाही, कधी वाकडं तिकडं बोलत नाही. तो नॉर्मल राहतो. कारण रेप प्रकरणात काय होतं, 3/4 प्रकरणं प्रेम प्रकरणातली असतात. तिथली. त्यामुळं ती अदरवाईज खूप नॉर्मल असतात. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की बाबा ह्याच्यावर रेपचा आरोप आहे आणि तो संध्याकाळी ना स्वामी समर्थांचं चरित्र वाचत बसलं आहे. नॉर्मल आहे. तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही तो स्टिरियोटाईप तयार केला आहे. मला सुरुवातीला धक्के बसल्यानंतर मला विचार पडायचा की जेलमध्ये दोस्ती करावी ना तर रेपवाल्यांची करावी, मर्डरवाल्यांची करावी. मर्डरवाले पण चांगले, ते प्रामाणिक असतात, म्हणजे स्पष्ट सांगतात मी असा केला, असा दिला टाकून, मला बोललं वाकडं दिला ठाकून, तिच्या मायला जे होईल जाईल. तर ते हेच असं बिंदास असायचं ते. पण दे आर व्हेरी प्रेडिक्टेबल पीपल. म्हणजे मर्डर करणाऱ्या माणसांचा प्रॉब्लेम असा असायचा की त्यांना राग सहन व्हायचा नाही. रेप केलेल्या माणसाचा प्रॉब्लेम त्यांना वासनच सहन व्हायची नाही. म्हणजे एक विकार जो होता दोघांच्या कंट्रोलमध्ये नव्हता. पण अदरवाईज दे आर नॉर्मल. मला जर विचाराल तर तुम्ही एक अशी कॅटेगरी मिस करता आहात की जी तुम्हाला नॉर्मल वाटते पण ती नॉर्मल नाही आहे. ती म्हणजे 420चे कैदी, म्हणजे फसवणुकीच्या गुन्ह्यातले कैदी. फसवणुकीच्या गुन्ह्यातले कैदी फार ट्रिकी हो. ते जेलमध्ये बसून पण कोणाला तरी टोप्या घालतील. आमच्याकडे एक कैदी होता, त्याचं नाव तर आम्ही गुगल सर्च केल्यावर एका आंतरराष्ट्रीय फायनान्शियल फ्रॉडस्टरच्या लिस्टमध्ये येतो. या पट्ट्याला जी अटक झाली तेव्हा हा फरासखाना जेलमध्ये लॉकअपमध्ये होता. आणि त्या दिवशी ना पुण्यातली एक फार मोठी टोळी, मारणे कंपनी, त्यांचे काही नंबरकारी तिथं आतमध्ये जेलमध्ये होते. ह्याला कळले मारणे कंपनीचे लोक आहेत. हा लॉकअपमध्ये डील करायला बसला. सर म्हणला
5 कोटी हवेत मला म्हटलं फक्त, सगळं करून हां. आणि बरं मारणे कंपनीवाले त्याची मजा घेतात, ते म्हटले काम करा ना, देऊ 5 कोटी त्याचं काय नाही, पण काहीतरी तुम्हाला जमीन बिमीन काहीतरी लिहून द्यायला पाहिजे ना. ह्याला जेलमध्ये असताना कळलं की एक असा एक कैदी आहे की ज्यांनी एका मयतबाईच्या नावाने 5 कोटी रुपयाची जमीन हडपली आणि जमिनीची कागद त्याकडेच होती आणि हा वाट बघतो मी कधी बाहेर जाईन आणि ती विकीन परत एकदा. ह्यांनी जेलमध्ये बसून त्यालाच टोपी घालायला सुरुवात केली आणि मारणे कंपनीला म्हटलं मी ह्याची जमीन लिहून देतो तुम्हाला, मला तुम्ही 5 कोटी द्या. हा गा म्हटलं काय खरं नाही. दुसरा एक 420वाला होता, तो सगळ्यांना उलट्या टोपा घालायचा. काय सांगायचा, म्हणायचा ना नाशिकला ना म्हटलं गंगापूर धरणाच्या मागं ना एक मोठं हे आहे म्हटलं, काय माझं फार्म हाऊस आहे म्हटलं, त्या फार्म हाऊसमध्ये ना आम्ही विदेशी व्हरायटीचा गांजा लावला आहे म्हटलं. अरे काय चव असते. आणि जेलमधले कैदी सांगायचे म्हणजे कसं असतं का, म्हणजे किती भारी असतो. अरे म्हणलं असली की काय बोलता म्हणे, म्हणजे यांचे 2-2 तास गांजावर चर्चा चालायच्या. लोक एक मी नुसते बाता मारायचं कामं करायची आणि लोक ऐकायची. त्यामुळं ती कॅटेगरी लय डेंजर असं माझं पर्सनली मत आहे. कित्येक वेळा असं होतं की माणसं परिस्थितीनुसार आत आलेली असतात, माणसं चांगली असतात. अशा अनेकांबरोबर माझी मैत्री झाली जी आजही टिकून आहे. आम्ही एकमेकावर अनेक वेळा लॉयल राहिलो, ती लॉयल्टी आम्ही टिकून ठेवली. मला जर विचाराल तर मी पहिल्या दिवशी अटक झाल्यानंतर जेव्हा बंड गार्डन लॉकअपला, मी पहिल्या रात्री मला बंड गार्डन ठेवलं, दुसऱ्या किंवा तिसऱ्या रात्री ठेवलं होतं. जेव्हा पोचलो तेव्हा लॉकअपमध्ये माझ्याबरोबर 3 कैदी होते. त्या तिघांच्याही मी आज संपर्कात असतो. तिघांपैकी एकाच्या घरी मी जाऊन आलो आहे. ते आणि तो कैदी आणि मी एकमेकाच्या फॅमिली फंक्शनमध्ये सहभागी होतो. तो माझा लॉकअप फ्रेंड आहे. ओके. दुसरा जो आहे तो पुण्यापासून थोडा लांब राहतो, पण आम्ही अनेक वेळा शिवाजीनगर कोर्टात किंवा इतर ठिकाणी भेटतो आणि कडकडून भेटतो. त्या आठवणी ज्या आहेत ना त्या न विसरण्याजोग्या आहेत. माझ्या दृष्टीनं तो तेवढाच चांगला, तेवढाच प्रामाणिक माणूस आहे जेवढा मी स्वतःला चांगला समजतो. त्यामुळं मला अजिबात इंटरेस्ट नाही की त्याचा गुन्हा काय, त्याच्यावर कुठली केस लागली होती, ती किती खरी किती खोटी, मला काहीच गरज नाही. मला एवढंच माहिती आहे की त्या पर्टिक्युलर क्षणाला जेव्हा आमचं कुणी नव्हतं तेव्हा आम्ही एकमेकाची होतो आणि त्या क्षणाची आठवणीला उजाळा देण्यासाठी आम्ही एकमेकाला भेटतो. त्यामुळे अशा लोकांबरोबर मैत्री झाली का झाली, टिकली का टिकली, एकमेकाशी आदर आहे का आहे.